नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एबेल पुरस्कार याविषयी माहिती पाहणार आहे. नुकताच एबेल पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे आणि पहिला हा पुरस्कार जो आहे, असे पहिली जर्मन व्यक्ती ठरलेले आहेत की त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपण एबेल पुरस्कार जर पाहिलं तर त्याचा इतिहास म्हणजे हा पुरस्कार नॉर्वे या देशाकडून दिला जातो आणि या पुरस्काराला 2003 मध्ये काय करण्यात आली होती, सुरुवात करण्यात आली होती. नॉर्वे देश हा पुरस्कार देतो आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गणितातील नोबेल या पुरस्काराला ओळखलं जातं. कोणता? गणितातील नोबेल. त्याचं नाव आहे एबेल पुरस्कार. मग जर आपण पाहिलं तर या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो गर्ड फाल्डिंग्स यांना देण्यात आलेला आहे आणि पहिले जर्मन गणितज्ञ ते ठरलेले आहेत. बरोबर ना? मी सांगितलं नॉर्वे सरकारद्वारे दिले जातं. याचं जर आपण पाहिलं तर 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर याचं या पुरस्काराचं काय आहे? स्वरूप आहे. आणि मग जे गणितामध्ये अतुलनीय कामगिरी करतात अशा व्यक्तीस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराविषयी आपण आज माहिती पाहणार आहे. याच्या अगोदर महत्वाचं की पुरुषोत्तम रेणुशे या फेसबुक पेजवर मी दररोजच्या दररोज ज्या डेली घडामोडी आहेत तसंच डेली चालू घडामोडी आहेत याविषयी माहिती देत असतो किंवा तुम्हाला दररोजच्या दररोज या पेजवर माहिती जी स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेतील चालू घडामोडीची माहिती मिळणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन म्हणजे सर्च मध्ये पुरुषोत्तम रेणुशे टाका आणि फेसबुक पेज फॉलो करा. बघा, आजच्या भागामध्ये मी सांगितलं की आपण एबेल पुरस्काराविषयी माहिती पाहणार आहे. हा पुरस्कार जो आहे तो नॉर्वे सरकार देतं. सुरुवात कधी करण्यात आली? 2003 मध्ये. कोणाच्या स्मरणार्थ? निल्स हेनरिक एबेल. कोणाच्या स्मरणार्थ? प्रसिद्ध गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची नॉर्वे सरकारने 2003 पासून काय केलेली आहे? सुरुवात केलेली आहे. पण निवड समिती कोण आहे? नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लिटर्स. नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लिटर्स ही निवड समिती आहे. याच्यामध्ये महत्वाचं 2007 मध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय अमेरिकी वंशाचे S.R. श्रीनिवास वर्धन यांना 2007 मध्ये हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. पहिले भारतीय व्यक्ती ठरले होते. कोण? S.R. श्रीनिवास वर्धन. लक्षात ठेवा. त्यांना 2007 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. 2025 चा म्हणजे मागील वर्षीचा जर आपण विजेता पाहिला तर मासाकी काशिवारा जपानचे आहेत. मासाकी काशिवारा यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. मग या वर्षीचे विजेते कोण ठरलेले आहेत? गर्ड फाल्डिंग्स. गर्ड फाल्डिंग्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जर्मनीचे पहिलेच गणित तज्ञ आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जर्मनीचे पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. एबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. मग त्यांना का देण्यात आला किंवा त्या कामगिरी काय? अंकगणितीय भूमितीय मधील मूलभूत योगदान आणि त्यांनी मोर्डेल अनुमान सोडवल्याबद्दल, मोर्डेल कंजक्चर म्हणजे मोर्डेल अनुमान हे त्यांनी सोडवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. हार्डिंग्स यांनी 1986 मध्ये फिल्ड्स मेडल देखील जिंकलेला आहे. 1986 मध्ये काय केलंय? फिल्ड्स मेडल देखील जिंकलेलं आहे आणि फिल्ड्स मेडल सुद्धा गणितासाठीच दिले जातं. लक्षात ठेवा. आणि दोन्ही मोठे पुरस्कार जिंकणारे ते जगातील मोजक्या व्यक्तींमध्ये गणले जातात किंवा गणितज्ञांपैकी काय केले जातात? गणले जातात. पुढे पुरस्काराची रक्कम 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर म्हणजे अंदाजे $7 लाख. अंदाजे $7 लाख या पुरस्काराचं काय आहे? स्वरूप आहे. तो बघा, आजच्या भागामध्ये आपण एबेल पुरस्काराविषयी माहिती पाहिलेली आहे. तसंच मी सांगितल्याप्रमाणे डेली करंट अफेअर किंवा दररोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या फेसबुक पेजवर पुरुषोत्तम रेणुशे या फेसबुक पेजवर दररोजच्या दररोज मी देत असतो. नक्कीच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. नक्कीच विद्यार्थ्यांनी ते पेज काय करावं? फॉलो करावं. थँक्यू.